अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळकनंदा घरी नवल केवडे केवडे नकळे काणोबाचे कोडे पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे न कळे काणोबाची कोडी विठाल 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 समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः करारविन्दे पदारविन्दं मुखारविन्दे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि देवाधिदेवा जगत्रया जीवा पर्यसी केशवा विनंती माझी पर्यसी केशवा विनंती माझी देवाधिदेवा जगत्रया जीवा पर्यसी केशवा हे माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे काही कळा परब्रह्म परमात्मा भगवान कृष्ण गोकुळात प्रगट झाला अर्थात गोकुळामध्ये परमात्म्यानं अपूर्व अद्भुत आणि विलक्षण स्वरूपाच्या लीला केल्या या कृष्ण कथेचं कथन याचं नाव काला कीर्तन आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र उच्चारावे केले गोकुळी केले गोकुळी केले देवे गोकुळी तो पाता परमात्म्याने अनेक अवतार घेतले राजांबर शाखाचा दशावतार आहे भागवतकार शुकदेवानी प्रभूच्या 24 अवताराचं कथन केलंय गर्ग संहितेमध्ये महर्षी गर्गाने अवतार परंपरेचे भेद पाडलेले अंशावतार अंशावतार आवेशावतार कालावतार पूर्णावतार परिपूर्णावतार आता प्रत्येक अवताराचं स्वतंत्र लक्षण आहे
पण परमात्मा कृष्ण हा पूर्ण अवतार आहे. पूर्णावतार रामकृष्ण. भगवंत हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दोन्ही दिव्य आहेत. जन्म कर्म च मे दिव्यम योमाविती तत्वता. अनंत अवतारी अवतरला देव, परी अवतारीचा नवला हो. देवानं कळ्या भिप्रावो, अगम्य पाव हरलीला. ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः अर्जुन म्हणतोय, प्रभू देवीचं देवा चरित्र तुझे. आपण काय जाणीजे सामान्य बुद्धीच्या लोकांना हे भगवत चरित्र कृष्ण चरित्र पेलावणं कठीण आहे. म्हणून काल्याचं कीर्तन करणारा महाराज हा शहाणा लागतो. कारण आधी तमासगीर लोकांनी चरित्र विकृत केलं, त्यात काही महाराज लोकांनी भर घातली. त्यामुळे जनसामान्य लोकांना कृष्ण चरित्राविषयी विकल्प झाले, चुकीच्या भावना झाल्या. पण कृष्ण चरित्र ही भारतवर्षाची अस्मिता आहे. आज कडवा दारणा हा प्रीतिसंगम या संपूर्ण परिसरातील भक्त भागवतांच्या वारकरी संप्रदायिक प्रबोधनकारांच्या सहकार्यानं खरं तर शालिवान शके 1295 मध्ये माघवद्य प्रतिपदेला भगवान निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार झाला. या घटनेला 750 वर्ष झाली. कारण सध्या 1945 आहेत. शालिवान शक निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला 1295, म्हणजे 750 वर्ष परिपूर्ण झाली. निवृत्ती उदरी प्रगटले, निवृत्ती उदरी प्रगट, निवृत्ती उदरी प्रगट, निवृत्ती उदरी प्रगट. शके 1245 ते शके 1295 संवत्सरी. विसरून गेलं का प्रमाण? निवृत्ती उदरी प्रगटले म्हणून हा 775वा जन्मोत्सव. शालिवान शके 1571 फाल्गुन मध्ये द्वितीयेच्या प्रातःकाला जगद्गुरु तुकोबाराय स्वदेव वैकुंठ लोकाला गेले. या घटनेला 450 वर्ष झाली. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा स्वदेव वैकुंठ गमन सोहळा आणि संत निवृत्तीनाथ महाराजांचा जन्मोत्सव हे दोन पर्वकाल संपन्न करण्यादृष्टीनं हा उत्सव आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीनं हा उत्सव होतोय. पण विशेष श्री क्षेत्र लहवीत इथले वाडीचा मळा गाव सर्व परिसरावर मोठी जबाबदारी आहे. त्याहीबरोबर परिसरातील गावं शिनीत असेल, बेलू असेल, लोशिंग असेल, हा सर्वच परिसर, वंजारवाडी असेल, सर्वांनी यात सहभाग घेतला. आणि विशेष करून आमचे माऊली महाराज तुपे, भूषण महाराज, शिवा महाराज, कुटियातली सर्व विद्यार्थी, त्यांची दोन्ही गुरुकुलं, सूर्यकांत महाराज, राहुल महाराज, आमचे सूरज महाराज, महेश महाराज. सध्या आपल्याकडे बाबा लोकांचं उभं पीक आहे नाही का? पण सर्वांनी आपल्या सद्भावना या ठिकाणी समर्पण केल्या. आणि विशेष आनंदाची बाब,
या परिसरातील आणि गावातील ग्रामस्थांनी तरुणाने काया वाचा मनानं सेवा केली म्हणून 100% हा महोत्सव यशस्वी झालेला आहे. आज काला कीर्तन आहे म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. धर्मशास्त्रामध्ये आलं पूर्णाहुती म्हणतात. यज्ञ समाप्त झाला की ऋत्विज वसोधाराचे मंत्र म्हणतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हा शेवटचा मंत्र म्हटला की यज्ञ समाप्त होतो. तसा विश्वकल्याणाकरता संतांनी हा नामयज्ञ सुरू केला. यज्ञ भूताच्या पालना भूताच्या पालना नाश कार्य करना पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान ब्रह्मस्थानी प्रस्थान ब्रह्मस्थानी प्रस्थान ब्रह्मस्थानी प्रस्थान ब्रह्मस्थानी प्रस्थान विश्वामध्ये शांती निर्माण व्हावी, ऐश्वर्य निर्माण व्हावं, लोकांचं आरोग्य स्थिर राहावं. हिंस्र प्राण्यापासून, हिंस्र पक्षापासून, हिंस्र पशुपासून कुणाला उपद्रव होऊ नये. आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक क्लेश लोकांचे निवारण व्हावेत. पापग्रह, क्रूरग्रह, दुष्टग्रह, भूतप्रेत, पिशाचापासून लोकांचं रक्षण व्हावं म्हणून आपल्या ऋषीमुनींनी यज्ञ सुरू केले, अनुष्ठान सुरू केलं. 7 दिवसीय अनुष्ठान आहेत. प्रचंड अन्नदान, ज्यांच्या ज्यांच्याकडे सेवा आपण सुपूर्त केली त्यांनी चोखपणे सेवा बजावलेली आहे. दोन्ही गुरुकुलाचे विद्यार्थी कायावाच्या मनानं त्यांनी सेवा केली. बाल्या पहाटे उठून गाथा पारायण करणं, दुपारच्या सत्रामध्ये प्रवचनाला हजर असणं, हरिपाठ तर 200-250 विद्यार्थी हरिपाठ करत पुन्हा कीर्तनाला उभे राहायचे. पुन्हा संगीत महोत्सवालाही हजर. सर्वात मोठं योगदान बालवारकऱ्यांचं आहे, लक्षात ठेवा. आणि वाडीचा माळा आणि या परिसरातील तरुणांनी फार मोठी सेवा केली याचा अर्थ असा आहे. पैशाला महत्त्व नाही, सेवेला महत्त्व आहे. सेवा चांगली झाल्यामुळे आपला उत्सव चांगला झाला. मी भूषण महाराजांना, माऊली महाराजांना सांगत होतो की आपण बाहेर उत्सव घेऊ, शिनीतला घेऊ, साकोर फाट्यावर घेऊ किंवा दुसरी कुणीकडे तरी घेऊ. पण त्या सर्वांची इच्छा होती की या ठिकाणीच आपल्याला उत्सव करायचा. म्हणून 90% कायावाच्या मनानं लढवीत गावच्या लोकांनी सहकार्य केलं, परिसरातील भाविकांनी सहकार्य केलं. सर्वच गाव आहेत. आज काला आहे, काला करती संत जन काला करती संत जन काला करती संत जन काला करती संत जन हे काला करती संत जन सवितांचा नारायण सवितांचा नारायण सवितांचा नारायण ही संत जन सवितांचा नारायण सवितांचा नारायण सवितांचा नारायण काल करती संत जन सवितांचा नारायण सवितांचा नारायण
पंथामध्ये जी काया वाचा मनानं आपण सेवा केली, या सेवेचं प्रसाद मूल्य म्हणजे काला. वारकरी पंथामध्ये भक्ती नम्रमध्ये काला कीर्तनार्थ एवढाच आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. सर्वांनी एकत्र येऊन प्रसाद घ्यायचा. पूर्णाहुती म्हणतात त्याला. पूर्वी जातीवार पंक्ती होत्या, लोक त्याला रोटी व्यवहार म्हणत. पंगत बसली, अन्न वाढलं की त्या जातीतला एखादा बुजुर्ग म्हातारा हातामध्ये काठी उभा असायचा. कोणी परजातीत तर बसले ना आपल्यात, आणि एखादा भुकेला परजातीचा व्यक्ती जर पंक्तीमध्ये बसला, तो म्हातारा खिंचळ जायचा. ओठ ओठ, तो आमच्या जातीचा नाही, ओठ. उठून द्यायचे लोक. संतांनी हे मोडलं. बैसो जीव एके ठाई बैसो जीव एके ठाई बैसो जीव एके ठाई बैसो जीव. येणारा भाविक कोणत्या जातीचा आहे, जमातीचा आहे, वंशाचा आहे, समूहाचा आहे, अधिकाराचा, योग्यतेचा आहे, कोणी विचारत नाही. काला सर्वांकरता आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. थोडा ग्रेस द्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. चांडाळाही अधिकार. बाळे, नारी, नर. आदी कोण वेश्याई. खरं तर आजची पंगत ही साखरपुड्याची किंवा लग्नाची मेजवानी नाही. ब्रह्मरस करू भोजन पंगती करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती करू भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ संतांचे संगती सर्व काळ संतांचे संगती सर्व काळ. ब्रह्मरसाचं पान आहे. ब्रह्मरस काय पदार्थ आहे नेमका? भक्ती रसायनामध्ये ब्रह्मरस नावाचा एक पदार्थ सांगितला. रसोवैस आहे त्याचं सूत्र आहे. तसे रस शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आता मी साहित्यिक असल्यामुळे मला अनेक अर्थ माहिती आहे. रसाचे भाव, विवाहानुभाव, संचारी भाव, व्यभिचारी भाव, अशा अनेक व्युत्पत्तीमूलक भाग आहे. अमरकोशामध्ये 5 मंत्र आहे त्याचे. शृंगाराधो विषय विरे गुणे रागे द्रव्यत्यामरह असं सूत्र आहे त्याचं. द्रवाला रस म्हणता, वीर्याला रस म्हणता, तेजाला रस म्हणता, गुणाला रस म्हणता, पण इथे रस शब्दाचा अर्थ आनंद. सात दिवसामध्ये काया वाचा मनानं सेवा केली. कोणी अन्नदान केलं, कोणी संतपूजन केलं, कोणी श्रमदान केलं, वाढण्याचं काम केलं, झाडलोट करण्याचं काम केलं, बैठक राखण्याचं काम केलं, पखवाज वाजवण्याचं काम केलं, चाल म्हणण्याचं काम केलं, कोणी आपल्या यथाशक्ती दान केलं. या सर्वांकरता आजचा प्रसाद आहे. थोडक्यात कीर्तन करायचं आहे. 12:15 वाजता बरोबर दहीहंडी फुटेल आणि 12:30 वाजता पंगत बसेल. बघा, काळजी करू नका. कृष्णचंद्र हे परब्रह्म तत्व. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. भारतीय तत्वज्ञानामध्ये ब्रह्म परब्रह्म असे उत्पत्तीमूलक शब्द आहेत. ब्रह बृहिरुद्धौ हे त्याचं सूत्र आहे. ब्रह्मनाथ ब्रह्म निर्तिशय व्यापक वस्तूला ब्रह्म म्हणतात. म्हणजे ज्या वस्तूला देश काल वस्तू परिचित नाही,
सजातीय विजातीय स्वगत भेद ज्ञाची परिच्छेद आणि भेदशून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. ज्याला नाम नाही, रूप नाही, वर्ण नाही, व्यापकत्वात ब्रह्म. कृष्ण हे तत्व आहे आणि हे परब्रह्म तत्व आहे. गोकुळाशी आली ब्रह्म व्यक्त चांगले. योगी ध्याती ध्यानी ब्रह्म गोकुळासी आले योगी जाती ध्यानी ब्रह्म गोकुळासी आले योगी जाती गोकुळासी आले योगी ध्यानी विश्वाचे जीवन सार देखिले जीवन सार देखिले सार देखिले योगी जाती ध्यानी ब्रह्म गोकुळासी आले योगी जाती ध्यानी ब्रह्म गोकुळासी आले योगी जाती ब्रह्म गोकुळासी आले जाती ब्रह्म. जपी तपी संन्यासी बैरागी संत ऋषी रात्रंदिवस ज्याचं स्मरण करतात, ध्यान करतात, तो कृष्ण आहे. योगिया मुनी जना ध्यानी योगिया मुनि जना योगिया मुनि जना ध्यानी योगिया मुनि जना ध्यानी हे सुख आसनी हे सुख आसो शयनी शयनी हरि सुख पावले 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 सुख पावले. भागवताच्या दशम स्कंदामध्ये महर्षी व्यासांनी 8000 मंत्रामध्ये कृष्ण चरित्र गायलेलं आहे. भागवताचे एकूण मंत्र आहेत 18000. त्यापैकी 8000 मंत्र कृष्ण चरित्राचं चिंतन करतात. दशम स्कंदाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध कृष्णकथा करतं. कृष्णकथा म्हणजे काशीच्या भागीरथीमध्ये स्नान केल्यासारखं आहे. काशी आहे ना, काशी पंचगंगेच्या काठावर काशी आहे. गंगा, यमुना, सरस्वती, वाराणसी. काशीला गेलं, स्नान केलं की मोठा लाभ आहे. वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तेथे अमर्त पुरम्यांतरी अर्थ सोमनाथ वाराणसी पुरवी अंतरी काशीमध्ये जाऊन पंचगंगेच्या घाटावर स्नान करणं काय आणि वाडीच्या मळ्यामध्ये काल्याचं कीर्तन ऐकणं काय. प्रभाव आणि फल तेवढंच आहे. मी माझ्या पदरचं काही बोलत नाही. कृष्ण कथा गंगा सावळे उदक सावळे उदक कथा गंगा सावळे उदक कृष्ण कथा गंगा सावळे उदक वनबुडी देख बोलावं वनबुडी देत बोलवारी श्री देत बोलवारी. संतांनी कृष्ण कथेला गंगा म्हटलंय.
कायिक वाचिक मानसिक सर्व प्रकारची बाधा निवृत्त करते गंगा. काही न केलेलं पाप, वाचेनं घडलेलं पाप, मनानं संकल्पित केलेलं पाप, सर्व प्रकारची पाप कृष्ण कथेनं नाहीशी होतात. सर्पदंशानं मृत झालेले, जळून मेलेले, पाण्यात बुडून मेलेले, हत्या झालेले, अपघात झालेले अनेक आपले पूर्वज कशानेच मुक्त होत नाही. आपण त्यांच्या उद्धाराकरता त्र्यंबकला जाऊन नागबली, नारायण बली, त्रिपिंड्या करतो. पण हा फक्त हजामतीचा धंदा आहे. हजामत केली की पुन्हा 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 करावी लागते. हे पुन्हा 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 करावी लागतात. पण दहीहंडीचा प्रसाद, काला प्रसाद, मी खात्रीला एक सांगतो तुम्हाला, धर्मशास्त्राचा मी अभ्यासक आहे. काया वाचा मनानं जीवा भावानं जो हे ऐकेल, प्रसाद सेवन करील, त्याला काही करायची गरज नाही. कथा भागीरथी स्नान जे करी काय करी कथा भागीरथी स्नान जे करी त्यांचे उदर पूर्वजांचा उद्धार होतो, मृतपितरांचा उद्धार होतो. दुर्गतीला गेलेले आपले पूर्वज, भागवतामध्ये महात्मा गोकर्णाची कथा तुम्हाला माहिती आहे. गोकर्णाचा बंधू धुंदुकारी प्रेतात्मा झाला होता. अनेक प्रयोग केले, गया, काशी, प्रयागमध्ये जाऊन त्याने श्राद्ध केले, तर्पण केले, पिंडदान केले, परंतु त्याचा उद्धार होऊ शकला नाही. सूर्यदेवानी सूचना केली, भागवताचं, कृष्णचरित्राचं तुम्ही गायन करा, कथन करा. उद्धार झाला, सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. 7 दिवस या ठिकाणी आपण सेवा केली. खरतराच्या या सांगता प्रसंगी संत निवृत्तनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष, खरं तर त्यांच्यामुळेच संस्थांच्या कार्याला मोठी गती मिळालेली आहे, असे निलेशजी गाढवे पाटील. दुसरे विश्वस्त आमचे नारायण बाबा, त्याही बरोबर या संस्थांचे पूर्वाध्यक्ष आणि आळंदीतील स्वानंद सुख निवासी संत श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त, अनेक वर्ष त्या ठिकाणी विश्वस्त आहेत. दादाने देखील निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या विस्ताराला मोठी गती दिलेली आहेत. त्यांच्याच कारकिर्दीत चांदीचा रथ झाला आणि समोरचं जे भक्त निवास आहे ते उभारलं गेलं. प्रत्येकानं काही ना काही काम केलेलं आहे. त्याहीबरोबर आज
माझे ज्येष्ठ बंधू ॲडव्होकेट ज्येष्ठ विधिज्ञ एन जी गायकवाड साहेब आज उपस्थित आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी आहात. भजन सम्राट रेडिओ स्टार तुकारामजी आरोटे महाराज 7 दिवस ज्यांनी अतिशय उत्तम रीतीनं सेवा संपन्न केली असे भजन सम्राट संगीत अलंकार आमचे रोहिदासजी महाराज. आता इतर भरपूर आहेत पण विशेष करून मृदंग अलंकार भूषण महाराज, त्याहीबरोबर आमचे वागचौरी महाराज आज आहे. आता दररोजच डायमंड पखवाजी येऊन गेले आणि आपण सर्व आहात. खरं तर आमच्या संत कुटयातील विद्यार्थी जगद्गुरू तुकाराम महाराज गुरुकुलाचे विद्यार्थी आणि मृदंगभूषण गुरुकुलाचे विद्यार्थी, त्यांचे चालक भूषण महाराज असतील, माऊली महाराज असतील, सूर्यकांत महाराज असतील, शिवा महाराज असतील, सर्वच महाराज. आता एखाद्याचं नाव चुकून राहायचं माझ्याकडून, पण माझी खात्री आहे सर्वांनी आपलं योगदान इथे दिल्यामुळे विशेष करून वाडीमध्ये या परिसरात राहणारा तरुण वर्ग बजरंग फ्रेंड सर्कल नाही का, दररोज स्वयंपाक तयार केला योगेशनं की तो भाविकांना नीट वितरित झाला पाहिजे बिनचूक पद्धतीनं, खूप उत्तम रीतीनं. आणि या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी, गावातील सर्व आणि सांगायला हरकत नाही मग समस्त मुठाळ मंडळी असतील, समस्त काळे मंडळी असतील, समस्त ढिरिंगी मंडळी असतील, त्यांनी आपल्या सेवा इथे रुजू केल्या आणि योग्य रीतीनं पार पाडल्या. अन्नदान एवढं झालं की इतके लोक जेवायचे पण कधीच कमी पडलं नाही, कारण इथे अन्नपूर्णा नांदत होती. आता इथं सांगायला हरकत नाही, इथे तुम्ही कधीच अन्न कमी पडणार नाही. इथे संपलाय असा भागच नाही. एवढी लोक जेवून गेले तरी 100-200 लोकांचं अन्न आपण आता ते टाकत नव्हतं, परंतु त्याची विल्हेवाट लावणं, कारण कधी संपता कामा नाही. प्रत्यक्ष वृद्धी सिद्धीच नांदत होती इथे. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं, तुकोबारायांच्या कृपेनं आणि इथली जी प्रभावी देवता आहेत भैरव. भैरव या शब्दाचा अर्थ भैरव भयापासून आपल्या भक्तांना जी वाचवते. जो भैरवनाथाचा भक्त आहे त्याला घाबरण्याचं काम नाही. व्याघ्राईनं खाती सरपत व्याघ्रहीन खाती सरपतया सरपतया व्याघ्रहीन खाती सरपतया एवढा भव्य दिव्य कीर्तन मंडपाला 5-7 लाख रुपये लागले असते बाहेर, पण कमी याच्यात 2-2.25 लाखात त्यांनी हा मंडप या ठिकाणी दिला. असे गोकुळ भाऊ. त्याही बरोबर आता सिस्टीम म्हणजे आता या सिस्टीमशिवाय पखवाद्याला जमत नाही, गायकाला जमत नाही, महाराजालाही जमत नाही. चांगले गायक निमंत्रण दिले ते विचारतात सिस्टीम कोणाची आहे, सांगावं लागतं सुनील भाऊ येणार आहेत. पखवाजे विचारतात सिस्टीम कोणाची आहे,
आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुनील भाऊनी खरोखर आपल्या सेवेनं नाव कमावलेलं आहे. खूप उत्तम रीतीनं कार्यक्रम पार पडतोय हा. सर्वांनाच मी धन्यवाद देतो, सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही ही सेवा केल्यामुळे. धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता, दयाची या, धन्य माता आपुलिया गेला तुझे जागला. धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या. आपुलिया गेला तुझे जागला. धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले, अनंत लीला देव करत होते. म्हणून यशोदा त्रासली गेली. रोज गारहाणे यायचे. यशोदा भ्रमात पडली, आता काय करू. वा, डायमंड दुसरे डायमंड टोपी घाला की. नाही कोणाच भाऊकी कुणीतरी जॅकेटवाला पाहिजेच आपल्याला, नाही का. भूषण सरांनी काढून ठेवलं, त्यांनी काढून ठेवलं. यशोदा विचार केला, आता काय करू, कसं करू. म्हणून एका बाईला तिनं विचारलं, सखे काय करू ग मी. ती बाई जरा भोळी होती. तिनं मला, यशोदे काही करू नको, गणपतीचं व्रत कर. आणि माई जसवंतीनं कृष्णानं त्रास खोड्या करू नये म्हणून गणपतीचं महाव्रत केलं. आणि भगवान शुकदेवजी म्हणतात, घटना तशीच घडली. एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही, एक मास देवे खोडी नाही केली. प्रतिनिधी आली यशोदे, प्रचिती तो आली यशोदेसी, प्रतिनिधी आली यशोदे. एक महिनाभर कृष्णदेवानं खोडी केली नाही. यशोदेला भ्रम झाला की गणपतीच नवसाला पावला. तिनं देव घरामध्ये गणपती म्हणला. देवार्चन केलं. नैवेद्याकरता हराभर मोदक बनवले. हरा कळतो ना आपल्याकडे, पूर्वी भल्या मोठ्या पाटीला हरा म्हणायचे. कृष्णा चल देवाला नैवेद्य दाखव. 3 वर्षाचा कृष्ण. त्याला हाताला धरून देवघरात आणलं. नैवेद्य असल्यामुळे देवघराचं कवाड तिनं लावलं. कृष्ण आणि देव, गणपती, नैवेद्य. कृष्णानं, बालकृष्णानं नैवेद्याच्या हऱ्याकडं बघितलं आणि कृष्ण जिभल्या चाटू लागले. वा, चांगली संधी म्हणली आज. हराभर मोदक सोहा केले 3 वर्षाच्या कृष्णानं. एवढी भूक लागली म्हणता की समोर जो गणपती होता, गणपती पण तोंडात टाकला. देव गेलो निया धरले मौन निया धरले मौन, देव निया धरले मौन, निया धरले मौन. तटस्थपणे देव घरामध्ये बसून राहिले. बराच वेळ झाला. कृष्ण बाहेर काय येत नाही म्हणून यशोदाला चिंता वाटू लागली. ती धावत गेली. देवघराचं कवाड उघडलं. आत आली तर गणपती नाही. नैवेद्याचा हरा नाही. कृष्ण मात्र डोळे झाकून बसला होता. तिला वाटलं ही काय गडबड आहे. कोणी अवदासानं तर आपला नैवेद्य पळवला नाही.
पूर्वी खेड्यापाड्यात फार अवदासा बाया होत्या, आता राहिल्या नाही त्या. आता पेट सोरगाड्या थोड्या थोड्या दिसून येतात काही ठिकाणी. स्वयंपाक पळवायचा, अन्न पळवायचं, अनेक प्रश्न आहेत, सांगायला हरकत नाही. या ठिकाणी ती घाबरली. देव नाही, नैवेद्याचा हरा नाही. यशोदा घाबरली आणि म्हणून तिनं कृष्णदेवाला असं हलवलं. कृष्णाने हळूच डोळे उघडले. स्मित हसू लागले. कृष्णा, कृष्णा रे, देवापासी पुसे देव काय झालं, पाशी पुसे देव काय झाला, देवापाशी पुसे देव काय झाला, देवापाशी पुसे देव काय झाला. कर्तुम कर्तुमन्यथा कर्तुम. कृष्ण देवाला ती विचारते, देव काय झाला, कुठे आपला देव. आईचं अज्ञान पण कृष्ण हसू लागले. हास्य आले बोला त्याच्या हरी. संत तुकाराम महाराजांनी बालक्रीडेमध्ये हा प्रसंग नोंदवला. आई, हंबडा फुलाई आई, काय सांगू तुला, अगं भल्या मोठ्या पोटाचा, भली मोठी हत्तीची सोंड असलेला कुणीतरी उंदराला बसून आला होता. त्यानं आपला देवही खाल्ला, नैवेद्यही खाल्ला. तंतोतंत वर्णन. तिचं खात्री झाली आणि काहीतरी गडबड केली. तिनं अवतीभोवती पाहिलं तर कोपऱ्यात काठी होती. काठी उचलली. कृष्णा, कृष्णा, मारा वया. तिने उगारली काठी. तोंड उघड कृष्णा. काठीने आईच्या भीतीनं देवानं आपलं तोंड उघडलं. केवढं आश्चर्य. हजारो यशोदा, हजारो कृष्ण, हजारो गणपती, हजारो नैवेद्याचे भुवनेत्या पोटी 14 देखे, भुवनच्या पोटी 14 देखे, भुवनच्या पोटी 14 देखे, भुवनच्या पोटी 14 देखे. 14 भुवन ब्रह्मांड आईनं आईला तोंडामध्ये दाखवली. यशोदा मूर्छित पडली ते पाहून. कृष्णदेवानं आपल्या ज्ञानशक्तीनं पुन्हा आईला जागं केलं, शुद्धीवर आणलं. घाबरलेली यशोदा कृष्णाला जवळ घेते, मांडीवर बसवते. कृष्णा, काय भानगड रे. त्या घटनेचं वर्णन तुकारामाने अभंगात केलं. अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत
भारतीय तत्वज्ञान अध्यात्मशास्त्रामध्ये ब्रह्मांड असे सिद्धांत आहेत. ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे. उदरी म्हणजे पोटात आहे ज्याच्या. आता ब्रह्मांड काय संकल्पना आहेत थोडक्यात सांगायचं आहे. उमराचं झाड असतं आणि उमराच्या झाडाला अनेक फळं असतात. त्या फळामध्ये किडे असतात. त्या किड्यांना असा भ्रम असतो की ब्रह्मांड एवढंच आहे. उमरातील या कीटका ब्रह्मांडाची झाले देखा. मग उमरातील किड्याप्रमाणे आपली अवस्था आहे. महाराज म्हणता उमराला उमराला त्या झाडाला फळं किती आणि समग्र नवखंड पृथ्वीमध्ये उमराचे झाडं किती. अनंत ब्रह्मांड आहेत. एका रोमामध्ये आहेत. मग शरीरावर रोम किती एक लक्षात ठेवा. आपण शरीरावर जे केस आहे त्याला रोम म्हणतात. एका रोमामध्ये जर अनंत ब्रह्मांड आहेत, शरीरावरचे रोम किती आणि संपूर्ण नवखंड पृथ्वीमध्ये माणसं किती. अमेरिकेत किती, रशियात किती, भारतात किती, मुंबईला किती, नाशिकला किती, लहवीतला किती, कुठेही जा आपण. अनंत ब्रह्मांडी उदरी असा हरिया बाळक नंदा घरी. खरं तर हरी शब्दाचा उच्चार केला की सर्व देवांचं स्मरण होतं. प्रातस्मरणी गुरुदेव मामासाहेब दांडेकर म्हणायचे, हरी हे वेदाचं बीज आहे. वेदाचे बीज हरी अक्षरे दोन्ही. एका जनार्दनी हरी बोला. हरी शब्दाचा उच्चार केला की चारी वेदाचं पारायण घडतं. सर्व देवांचं स्मरण घडतं. याचा अर्थ एवढाच आहे. अवताराच्या राशी तो हा उभा अवताराच्या राशी तो हा उभा हरी हा बाळक नंदा घरी मान म्हणता. हे मोठं नवल आहेत. नवल नवल के बडे बडे हे नवल नवल के बडे चरित्र एक गूढ आहे, मोठा अपूर्व आहे, विलक्षण आहे. सामान्य बुद्धीच्या लोकांनी चरित्र न नकळे काणोबाची कोडी. पृथ्वी जेणे तृप्त केली, समग्र पृथ्वीला ज्यानं तृप्त केलं त्या कृष्णचंद्राला यशोदा दहीभात किंवा दूधभात करून कवळ घालत होती.
त्याशी यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे शाट करायचं कीर्तन. समग्र सृष्टीमध्ये जो ओतप्रोत आहे, चराचरामध्ये जो आहे, ऋग यजुर साम 4 वेद आहेत. 4 वेदाचं प्रामाण्य की देव चराचरात आहे. विश्वी विश्वंभर बोले वेदांतीचे सार. 6 शास्त्र आहेत. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. 6 दर्शन सांगतात देव व्यापक आहे, जगी जगदीश. शास्त्रे वदती सावकाश. 18 पुराणी सिद्धांत व्यापिले हे नारायणे. ऐसी गर्जती पुराणे. त्या वेदशास्त्र पुराण देवाला व्यापक मानतात. संतही तेच म्हणतात. जनी जनार्दन संत बोलती वचन. असा चराचरामध्ये शून्य स्थावर जंग व्यापुणी राहिला का. बाप रखमा दीवर विठ्ठलो सकळ. पण असा व्यापक असणारा चराचरा जो व्यापक आहे त्या कृष्णदेवाला हो बरं काय बरं काय. यशोदा आपल्या कडेवर घेत होत्या. माझ्या कडी काना तुझ्या कडी काना. त्याची गवळणी कडे घेती. नाही का. सर्वात मोठा आश्चर्य कृष्ण चरित्राचं. तुका म्हणे नटधारी. तुका म्हणे नटधारी. नटधारी आहेत. नटधारी शब्दाचा नीट अर्थ लावा. पूर्वी खेड्यापाड्यामध्ये बहुरूपी लोक भिक्षा मागायला फिरायचे. मनोरंजनाला काही दुसरी साधनं नव्हतं. टी व्ही नव्हता, सिनेमा नव्हता. बहुरूपी लोक फिरायचे. रात्री सावडीवर खेळ राहायच्या. त्यामध्ये एक बहुरूपी व्हायचा राजा, दुसरा व्हायचा राणी. राजा राणीचा खेळ. एकमेकांना अहो हे प्रिय, अहो प्राणनाथ. राजा झालेला बहुरूपी म्हणायचा हे प्रिय. राणी झालेला बहुरूपी म्हणायचा अहो प्राणनाथ. पडद्याच्या आत गेले की हसायला लागायचे. बहुरूपियाची राव राणी श्री पुरुष बाहो नाही म्हणे. परी लोक संपादनी ती तैशीची करते. ज्ञानेश्वर म्हणतात जशी बहुरूपी राजा राणीचा खेळ करतात, पण दोघांना जाणीव असते की आपण पुरुषच आहोत, तसं देवानं
जे चरित्र केलं ते बहुरूप्याप्रमाणे केलं. नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी गोपींचा उपभोग घेतला. पण शास्त्राने त्याला ब्रह्मचारी ठरवलं. खरं तर या स्त्रिया कोण होत्या? कृष्ण कोण होता? मोठा शास्त्रार्थ आहे. कृष्ण तत्व आहेत, परब्रह्म आहेत. या गोपी म्हणजे ऋषी रूपा होत्या, श्रुती रूपा होत्या. श्रुती म्हणजे वेदातील मंत्र. त्यांना कृष्ण देव कळला नाही, श्रुतीला देव कळला नाही. श्रुती नेती नेती म्हणती एको गोविंदुरे दुरे, म्हणून ऋग्वेदामध्ये एक ऋचा आहे. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा संग. ज्याला परावाणी जाणू शकत नाही, वैखरी कैसेनी बोले. आपल्याला 4 वाचा आहेत. नाभिस्थानात परावाचा आहेत, हृदयस्थानात पश्यंती आहेत, कंठस्थानात मध्यमा आहेत आणि तोंडामध्ये वैखरी आहेत. परा जाणू शकत नाही, वैखरी कैसेनी बोली. म्हणून वेदाचे जे मंत्र आहेत, उदात्त अनुदात्त स्वरित, हे तीनही प्रकार देवाला जाणू शकत नाही, नाही का? प्रचुया रहित पांडुरंग प्रचुरा रहित पांडुरंग प्रचुरा रहित पांडुरंग प्रचुरा रहित पांडुरंग. मध्यंतरी पंढरपुरामध्ये एक ढवाळ झाला. पांडुरंग मूर्तीच्या महापूजेवरून वैदिकामध्ये आणि वारकऱ्यामध्ये वाद झाला. वैदिक म्हणायचे पुरुषोक्त म्हणजे वेदाचे मंत्र म्हणून पूजा झाली पाहिजे. काही वारकरी म्हणाले नाही, अभंग म्हणून पूजा केली पाहिजे. प्रचंड वाद तयार झाला. तेव्हा मी पुणे विद्यापीठात चेअरवर होतो आणि संस्थांचे अध्यक्ष होते ॲडव्होकेट शशिकांत पागे. त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये मला पत्र पाठवलं की ब्राह्मणामध्ये आणि वारकऱ्यात असा वाद आहे, काय करावं आम्ही लोकांनी. म्हणून मी त्यांना 40 पानाचं पत्र पाठवलं. पुरुषसूक्ताचे 16 मंत्र, त्याचा अर्थ सांगणारे अभंग, संपूर्ण 16 मंत्राचे अर्थ लिहिले आणि त्या अर्थाची संप्रेषणं ज्या अभंगात आली ते अभंग बाजूला लिहिले आणि शेवटचं पान भरून पाठवलं. मंत्र म्हणावा, अभंग म्हणा, प्रभाव सारखा आहे. म्हणून आज पंढरपुरामध्ये देवाची जी पूजा होते, मंत्रही म्हटले जातात आणि बाहेर पूजेची ओळही म्हटली जाते. याचा अर्थ एवढाच आहे. आता रोज आमची पूजा होते, आमचे भिका बाबा पूजा करतात, मी पण करतो पूजा. आम्ही अभंग म्हणून पूजा करतो. आता तुका मंत्र म्हणतो, अवधूत म्हणतो, सूरज म्हणतो, सर्वच म्हणतात आमचे. त्यांना अथर्वशीर्ष शिकवलं मी. दिव्य अथर्वशीर्ष, सूर्य अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्ष, विष्णू अथर्वशीर्ष, पुरुषसूक्तही शिकवलं. पण एक लक्षात ठेवा, आपण श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंद, म्हणून समग्र मंत्र स्त्रिया झाल्या गोकुळामध्ये. सुनाली की सासवा रूपानं प्रगत झाल्या. या ऋषी श्रुती रूपा होत्या, भागवतकार म्हणतात. ऋषी रूपा होत्या, दंडकणातले मंत्र. आता ती कथा सांगून संत कलितरण उपनिषदातली कथा आहेत की ही गवळणी या ऋषी कशा होत्या. तुकाराम म्हणतात, त्या गोपींना आपला छंद लावण्याकरता चित्त चोरिले नंदाच्या नंदने, तुका म्हणेने गरुड ध्वजे, आणि कृष्ण हा अलिप्त राहिला. देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटाळा, अलिप्त विटाळा, तुका म्हणे विठोबा रखुमाई. जय विठोबा
माझे ओंकार कुमार गोपार कुमार ओंकार कुमार त्रिभंगा देवडा ठाण मांडोनिया माय का वाकत होते देव तळव का टेकत होते शुकदेवजी म्हणते या निमित्तानं परमात्मा पृथ्वीला आश्वासन देत होते तळव टेकून पृथ्वी चिंता करू नको काळजी करू नको आता मी प्रगट झालोय कारण कृष्ण अवतारापूर्वी पृथ्वी गारणं द्यायला गेली होती देवाकडं बुडविला धर्म धर्म झाला फार सोसवेना भार आता मग देवा मला आता भार सहन होत नाही पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे अवघड काम आहे प्रभू म्हणून कृष्णदेवानं प्रगट झाल्याबरोबर त्रिभंगा होऊन अशा कर्या पृथ्वीला आश्वासन दिलं पृथ्वी आश्वास आहे तू आश्वास आहे तू मी तुला आश्वासित करतो काळजी करू नको चिंता करू नको मी प्रगट झालोय या निमित्तानं प्रभूनं सवंगडी एकत्र केले याल तरी यारे लागे यान तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे तरी यारे लागे यान तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे पेंढ्यानं विचारलं कृष्ण कुठं रे चोरी करायला पोटभर खायला देतो या माझ्या माग मग या कृष्णा रे चोरी पाप आहे ना भारतीय धर्मशास्त्रामध्ये चोरीला महापाप आहे म्हणून भल्या ज्योतिषानं चोराला चंद्रबळ देऊ नये नेदावे चोरासी चंद्रबळ नेदावे तोराची चंद्रबळ नेदावे तोराची चंद्रबळ तुकारामाने आपल्या गाथा संहितेमध्ये अनेक नीतिधर्म सांगितले मध्यंतरी मराठवाड्यात जालन्याजवळ एका खेड्यात माझं कीर्तन होतं आणि कीर्तन आठोपर्यंत एक म्हातारी काठी टेकत टेकत आली आरडाओरडा करतच आली महाराज महाराज तुमचं कीर्तन ऐकून खूप समाधान झालं पण काय करू मी आता वर्षच झालं लेक रानकीहून घरात बसली सुनेचा गर्भ राहत नाही दिवस जातात झालं की मरतं काय पाप केलं महाराज मी त्या म्हातारीचं गाणं ऐकून मला जगद्गुरु तुकोबांचं वचन आठवलं म्हणलं आजी बरोबर आहे तुमच्या लेकीला रानकेपण येणं आणि तुमच्या सूर्याला गर्भ न राहणं याच्या मागे तुमचं कर्म आहे पंक्तिभेद काची मरतील पोरे मरतील पंक्ती भेद काची मरतील पोरे तिचा मरे मती भारतीय तत्वज्ञानामध्ये पूर्वजन्म पुनर्जन्म परलोक हे सिद्धांत आहे पंक्तिभेदकाची मरतील पोरे पंक्तीमध्ये
वेद केला की शासन आहे, पोरं मरतात बाईची, आणि बालपणात तिचा नवरा मरतो, तिचा अमरे पती. तसं तुकारामाजांनी धर्मनीती मांडली. स्मृती ग्रंथात तुकोबांचा अभ्यास फार मोठा होता. पाहिली पुराणे धांडोळली धरुषणे, अशा पद्धतीनं कृष्ण म्हणाले, काळजी करू नका रे, भक्तांचं पाप घालवण्याकरताच माझा अवतार आहे. कृष्ण नामानं पाप जातं. भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम. तेनेप्रमाणे गोकुळी चोरी करीतो चक्रपाणी, गवळणी येऊणी सांगती गारहाणी. आता गारहाणीची लिस्ट मोठी आहे, ती काय मी सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, पण एक नमुना म्हणून सांगितली पाहिजे. एक बाई धावत आली, यशोदे यशोदे, कृष्ण काल घरी आला, रात्र झाली 2 प्रहरी, मी होते पदी शेजारी, अवचित हरी तुझा आला, मुंगूस घेऊन आपले करी, सोडिले दोघा माझारी, तव ते बोच करिया महाते. काय फजिती आमची, आम्ही व्यालो उभयता, चीर फिटले तत्वता, नग्न चिवणी सर्वता, भूत भूत म्हणून व्यालो. आम्ही पती पत्नी एका अंथरुणात होतो, आमच्या दोघात मुंगूस सोडलं, त्याने बोचकरलं, फजिती झाली, वस्त्र फिटले, घाबरलो आम्ही. का केलं देवानं असं? कदाचित ती गोप आणि गोपी लोभानं मोहानं पछाडलेली असावी. धर्मशास्त्रामध्ये लोभ नावाचा सर्प आहे, माया नागिन आहे, मोहभुजंग आहेत, विषय व्याळ आहेत. सर्प चावला की कडू पदार्थ गोड लागतात, गोड पदार्थ कडू लागतात. गुळ हा गोड आहेत, पण ज्याला सर्प चावला त्याला तो कडू लागतो. निंब कडू आहे पण गोड लागतो. लोभ, माया नागिन, मोह भुजंग चावला की कडू असणारा संसार गोड लागतो, गोड असणारा परमार्थ कडू लागतो. गावात भजन कीर्तन असलं की जड होतात माणसं. आता या संपूर्ण पंचकृषीचं सर्वार्थाने कल्याण व्हावं म्हणून आम्ही हा एवढा मोठा खटाटोप केला. फार कमी लोकांनी याचा लाभ घेतला. आमच्या अपेक्षा होती आणि तेवढी तयारी पण होती, पण ठीक आहे, कपाळ चांगलं लागतं. भिकेच्या वडी तया नावडे पंढरी, विकेची आवडी दया, आवडे पंढरी, विकेची आवडी दया, नावडे पंढरी, विकेची आवडी. तरी पण आता लोक कीर्तन संपायची वाट बघतात. मोबाईलवरून चालू एका आटोपलं का कीर्तन? एवढेच लोक येतील, प्रसादाला आलेच पाहिजे, तेवढी तयारी ग्रामस्थांनी केलेली आहे. लवित गावातील समस्त गायकवाड परिवार, जारक, जाचक, पाळदे, शिंदे, म्हणजे मोठाळ, डिरिंगे, काळे आणि आज उर्वरित सर्व भाविकांनी या ठिकाणी दान केलेलं आहे आणि सर्वांच्या वतीनं महाप्रसाद आहे. काही परगावच्याही भाविकांचा यात सहभाग आहे. काला सर्वांचा लागतो नाही का? एके ठाई काला का म्हणे. आता काही ठिकाणी चुकीच्या प्रथा निघाल्या. एक माणूस पंगत घालायला निघतो, चूक आहे. सर्वांचं मुठमुठ लागतं. हो, काल्याकरता सर्व एकत्र यावे लागतात. सर्वांनी चित्त योगदान दिलं. आता रोजच काला होता, दररोज अन्नदान. म्हणजे आता खरं तर सप्ताहामध्ये अन्नदान केलं की आयुष्य वाढतं. काल एक
इंजिनियर माझ्याकडे आला होता. तो बोले, महाराज माझं 2दा बायपास झालं हो. पण तुम्ही मला सांगितलं होतं अन्नदान कर म्हणून. मी अन्नदान केलं आणि मला आता असा थकावा वाटतो की मी अजून 10 वर्ष जगेल आता. काल तुपे माऊलीला मी त्याचा परिचय करून दिला. अन्नदानाने आयुष्य वाढतं. शास्त्र आपली आई आहे. आईबद्दल आपल्या मनात संशय नको आहे. आई सांगते ना, पप्पा तुझे आपला जन्म होता ना आपला बाप कोण होता कोणाला माहिती आहे का? पण आई सांगते हे तुझे पप्पा आहेत. आयुष्यभर त्या व्यक्तीला आपण सन्मान देतो, बाप म्हणून स्वीकारतो. शास्त्र आपली आई आहेत. काही लोकांना वाटतं हे पाप पुण्य स्वर्ग नरक बाबा लोकांच्या भूलथापा आहेत. नाही बाबा, मी सर्व धर्म वाचले. ज्यू धर्म, तोरा धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, सर्व धर्म हेच मानतात. दान. आज मुसलमान 100 रुपये कमावले, संध्याकाळी 3 रुपये मस्जिदीमध्ये जकात भरतो. जैन आपल्या उत्पन्नाचा 10वा हिस्सा धर्माला अर्पण करतात. सर्वांचे आदर्श घ्या. ख्रिश्चन 6% देतात. आम्ही सप्ताहामध्ये घोटाळे करतो. आज गावोगावाचे की सप्ताह कार्यक्रम जे बंद पडत चालले, याला कारण कार्यकर्ते जबाबदार आहेत. योग्य व्हावं. आमचे माऊली महाराज, भूषण महाराज, सर्व महाराज काळजी करतो ते बाबा कसं व्हायचं. म्हणलं काहीच काळजी करू नका. आपला प्रामाणिक परमार्थ आहेत. प्रभू काहीच कमी पडू देणार नाही आपल्याला. आणि आतापर्यंत माझा अनुभव आहे. माझ्या वयाच्या 13व्या वर्षी मी कीर्तन करायला लागलो. आता जवळजवळ असं समजा 74 माझे पूर्ण होत आहेत. मला काय अमृत महोत्सव करायचा नाही. फार तर पंढरपूरला एखादा सप्ताह करू किंवा आळंदीला करू किंवा देवला करू. अमृत महोत्सव करून करायचं काय? तुम्ही हा सप्ताह केला, हा आमचा अमृत महोत्सवच आहे. आमच्या आव्हानाला तुम्ही प्रामाणिकपणानं प्रतिसाद दिला. किती अन्नदान केलं. मी ज्याला सांगितलं तू जिलेबीच करायचं. काल सोपानला म्हटलं मठ्ठा पाहिजे लोक म्हणजे मठ्ठा करू. पाहिजे ते मिळतं. लक्षात ठेवा. ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी. आणि म्हणून अशा प्रकारे गोकुळी चोरी करीतो चक्रपाणी गवळणी एवढी सांगती गारहाणी. हे सांगत होतो आपल्याला. सर्पाचा विरुद्ध कोण मग? मुंगोस. भजन कीर्तन म्हणलं की जड, किती जड. चौघाने उचलावे इतके जड. दान म्हणलं की लखवा भरतो. दानाने द्रव्य शुद्ध होतं. अन्नदानाने आयुष्य वाढतं. भावनाशास्त्रावर मी डॉक्टरेट केली. 5 तोळ्याचं गोल्ड मिळेल आहे मला. आणि म्हणून मी जे बोलतोय ते सिद्धांताला धरून बोलतोय. म्हणून गोकोळी चोरी गवळणी घालणं देत होत्या. आत्मानात्मविचाराचा मुंगूस सोडला. त्यानं बोच करलं मुख्य मिथ्या संसार अवघा मायेचा बाबा. म्हणून मुंगूस. लोभ मोह माया हे सर्प नागिन किंवा विषारी जे होते त्याचा विष त्यांचं पारिपत्य करण्याकरता आत्मानात्म विचाराचा मुंगूस. प्रत्येक खोडीमध्ये रहस्य आहे. अशा पद्धतीनं गवळणी उणी सांगती गाराणी. मोर्चा निघाला. अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदे गारहाणी. यशोदा घाबरली. म्हणा
यशोदे ग तुला येईन राग यशोदे ग तुला येईन राग यशोदे ग तुला येईन राग यशोदे तुला येईन राग यशोदे ग तुला येईन राग आपुल्या पोराला काहीतरी सांग काहीतरी सांग काहीतरी सांग यशोदे ग तुला येईन राग तुला येईन राग तुला येईन राग पण कृष्ण ऐकत नव्हते यशोदा समजल ठेवते खोड्या नको करू माझे बाबा बाबा थोड्या नको करू माझे बाबा बाबा थोड्या नको करू माझे बाबा थोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा माझे माझे बाबा माझे माझे बाबा माझे बाबा हे थोड्या नको करू माझे बाबा बाबा थोड्या नको करू माझे बाबा थोड्या नको करू माझे बाबा थोड्या नको करू माझे सुखदेव म्हणता यशोदेनं समजावलं देवाला पण कृष्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता सतत तक्रारी होत्या म्हणून यशोदेनं निर्णय घेतला सांगितलं कृष्णा उद्यापासून गोकुळात राहू नको उद्या जाई बाराना सवे घेवोनी गोदना सवे घेवोनी गोदना सवे घेवोनी गोदना बाराना सवे घेवोनी गोदना सवे घेवोनी गोदना सवे घेवोनी गोदना त्या जाई बाराणा ठीक आहे म्हणले दुसऱ्या दिवशी देवानं सर्व पोरांना एकत्र केलं पेंध्या रजा वाकड्या बोबड्या क्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी खरं ते या बागायतदार लोकांनी देशाचं वाटोळं केलं खरं सांगतो तुम्हाला पूर्वी प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये दिव्य औषधी होत्या भोकराची झाडं हिवराची झाडं आता इथे आपण दिव्य वनस्पती का लावल्यात बागायतदारांनी शेती व्यवसायाच्या नावाखाली तोडून टाकली औषध हॉस्पिटलची गरज नव्हती साध्या साध्या बाबी या औषधातून झाडातून किंवा अशा काही वनस्पतीतून म्हणून इथे दिव्य औषधी प्रकल्प करण्याचा माझा विचार आहे मला बऱ्याच औषधींचं ज्ञान आहे वाघभट सुश्रुत चरक अष्टांग हृदय हे सर्व ग्रंथ मी बारकाईनं वाचले लिस्ट तयार आहे माझी पण हा माळरान असल्यामुळे सर्व झाडं जतन करणं कठीण आहे आता इथे एवढी झाडं पण रोज त्रास असतो याचा ठीक आहे क्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी आणि तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या
घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या प्रमाणे गाई गोपाळ सवंगडी म्हणा बर काय घेऊन या गाई खेळे नंदाचा काना घेऊन या गाई खेळे नंदाचा काना या गाई खेळी नंदाचा काना घेऊन या गाई खेळे नंदाचा काना गोपाल हो गाई गोपाल गाई गोपाल हो गाई गोपाल गाई गोपाल सवंगडे बना गाई गोपाल सवंगडे बनावना गाई गोपाल सवंगडे बना गाई गोपाल सवंगडे बना वत्स गोप आणि कृष्ण राणात आलेले 5000 वर्षापूर्वीची घटना कृष्ण म्हणाले पोरांनो गायी चरायला सोडून दे माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून गडी निवडले खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे क्रोध अभिमान केला पावटणी एक एका लागतीन पायी रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई नाचती वैष्णव भाई मामा मामा हुतू तू लपंडाई चेणू फळी विठी दांडू हुतू तू हट्यापाट्या सुरपारंब्या भेदवादी खेळ जीव आणि देव यांचा ऐक्य करणारे खेळ होते जीवाना देवा का जायचं हे देवा हा मामा पोरा हा मामा मामा पोर हा मामा हे हा मामा पोर हा मामा पोर हे हा मामा पोर हा मामा पोर हा मामा हे घुंगुरी वाजे घुमामा घुंगुरी वाजे घुमामा हा मामा पोर हा मामा पोर हा मामा पोर हा मामा पोर हा मामा आणि मामा ध्या जाण्याका हा मामा होतो तो हे महावाक्य एका गाड्यानं दुसऱ्यांक जायचं होतो तू 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 हो म्हणजे मी तू 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 महावाक्य स्वम 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 होतो तू 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 खेळता खेळता दुपार झाली पोरं म्हणाले कृष्णा कोडपर्यंत खेळायचं खांदी भार पोटी भुक दिवार पोटी भुक काय खेळाया ते सुख खेळाया ते सुख काय खेळाया ते सुख काय खेळाया काय खेळाया म्हणजे संसार पोटात भूक लागली कृष्णा काय खेळायाचे सुख देव म्हणाले ठीक आहे काम सारोणी सकळ आल्या घे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनासी दोरा झाली आता वेळ म्हणती अनासी दोरा झाली आता वेळ अनासी दोरा झाली आता वेळ अनासी दोऱ्याना की पोरं धावले कृष्ण खडकी सोडलेल्या मोठा मोठा म्हणजे गाठोडे
संत साहित्यातले बरेच शब्द दुर्बोध आहेत, कळायला मार्ग नाही. मी कोरोना काळात 1550 पानाचा 5.5 किलो वजनाचा ग्रंथ लिहिला, पुन्हा इंग्रजीत रूपांतर केलं त्याचं. माझ्याकडे एक फ्रान्स देशातली मुलगी डॉक्टरेट करत होती. तिनं मला एकदा विचारलं, महाराज व्हॉट इज मोठा? मोठा म्हणजे गाठोड्या खडकी सोडेल्या मोठा. प्रभूंनी सांगितलं, पोरांनो ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं खाऊ नका, आज पर्व काळ आहे. कडवा दारणा प्रीतिसंगम आहे. हा सर्व तीर्थाहून कडवा येते, पश्चिमेकडून दारणा वाहते. आणि अशा पद्धतीनं हे लहवीत गावच्या मालकीचं हे क्षेत्र आहे. इथे भगवान भैरवनाथ प्राचीन हनुमंतराय विराजमान आहेत. ही आमच्या पूर्वजांनी बसवलेली मूर्ती होती गावात. नवीन मूर्ती त्या ठिकाणी आल्यामुळे जुन्या मूर्तीला विसर्जन न करता इथे ती मूर्ती आणली, त्याचं छोटेखानी मंदिर बांधलं. प्राचीन मूर्ती आहेत. आमचे पिढ्यानपिढ्या लोकांनी या मूर्तीची पूजा केलेली आहे. ती पुन्हा इथे पुनर्स्थापित झाली. भैरवनाथ मिलिटरीत गेल्यामुळे आमच्या लोकांना पूजा पाठ करायला दर्शनाला संधी नव्हती, म्हणून नूतन मंदिर या ठिकाणी उभारलं. नक्षत्रवन आहेत, त्याही बरोबर रुद्राक्ष वन आहेत, अजान वृक्षाचं वन आहेत, काहीच कमी नाही. मी खात्रीला एक सांगतो, इथे त्या परिसरात सर्व सिद्ध्या नांदतात. वृद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती, आपल्या आयुष्यातील सर्व बाधा उपशमन करण्याचं सामर्थ्य यामध्ये आहे. मोठा इतिहास आहे. आणि अशा ठिकाणी हा काला प्रसंग होतोय. अरे म्हणले आपण शिदोरींचा करू काला, माझ्यासारखं पाहिजे, माझे आहे तैसे पाये, नाही तरी घरा जाय. चोरोनिया माये नवनीता नवे तुकोपर्यंत तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी वजपाये. मग मात्र देवानं ठीक आहे म्हटलं. शिळ्या विटक्या भाकरी दही भात लोणी, मिळवणी मेळा करी चक्रपाणी. महाराज म्हणतात, प्रभूनं सर्व शिदोऱ्या एकत्र केला. शिदोरी हे रूपक आहे, काला रूपक आहे. काला म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. शिदोरी ते पाप पुण्यात्मक विग्रहणाम शरीर ही शिदोरी आहे. अंतकणाला शिदोरी म्हटले आणि आपली शिदोरी देवाच्या शिदोरीत विलीन करायची, म्हणजे काला करायचा. जीव ब्रह्मैक्य तुका म्हणे काला, कोठ्या भेद देखील. देव म्हणले, तुमचं बघा कसं आहे, रक्तरेद दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. माझं बघा कसं आहे. माऊली म्हणाले, आम्हाला शिकू नको ते. काना तुझी घोंगडी चांगली चांगली तो आम्हासे का दिली वांगली. म्हणून सर्व एकत्र केले. काला केला सर्व पदार्थांचा. प्रभूनं आपली शक्ती त्या प्रसादामध्ये विलीन करून टाकली. भागवतामध्ये तो गोपाल मंत्र आहे, फार प्रभावी मंत्र आहे तो. त्या मंत्राचा देवानं उच्चार केला. इकडे आणते. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंगवेत्रकक्षे वामे पानमृसुजकवलं तत्फलानि अंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरद हासयन्नर्भवे स्वर्गलोके भुवशिभुभुजे यज्ञभुग्बालकेली. पंगधरा पुराण आता मांडियला काला होता. गोपाळांची दाटी पंगधरा म्हणल्याबरोबर देवाचे आभार म्हणून सर्व पोरांनी जय जयकार केला. गोपाला गोपाला
त्याने ज्याची त्याची पत्रावळ मांडा. काल्याचा प्रसाद घ्यायला ज्याची त्याची पत्रावळ लागते. पूर्वी साखरपुडा लग्न म्हणलं की पत्रावळ मिळायची. सप्ताहाचं जेवण म्हटलं, प्रसाद म्हणलं की ज्याने त्याने ज्याचा त्याचा ताडतांबे आणायचा. पूर्वसंचित. अनेक पदार्थ देवाच्या आशीर्वादानं निर्माण झाले. प्रभूनं संकल्प केल्यामुळं तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. शुकदेवजी म्हणतात, काल्याच्या पंक्तीमध्ये 56 प्रकारचे पदार्थ होते. आता 56 पदार्थाचा काला कधी होणार महाराष्ट्रात? आता कुंभात जावं लागतं आम्हाला. दुपारी पंगत असते, मोठमोठे टेंट लागलेले असतात. आपल्याही वारकऱ्याचा टेंट असतो. आमचा भाट ओरडतो, आओ संत भगवान आओ. रस्त्याने जाणारे साधू ते विचारतात, काय बेत आहे? सांगावं लागतं, शिरापुरी सीताराम. पिठलं भाकरी तुकाराम. त्याने प्रमाणे काला संपन्न झालेला आहे. एकमेकाच्या तोंडात काला घालू लागले. आनंदे कवळ देते एका मुखी एक. तो काला पहिला अमरावतीचे देवाले ते पोरं वाकल्या दाखवू लागले. करा हातवर म्हणा, तुकाराम बा म्हणा, निवृत्ती राया निवृत्ती राया प्रभू म्हणाले, जाऊ नका मुनीवर. भाऊ आलाय तिथे हात कसे धुवायचे माहित नाही की काय तुम्हाला. पोसोनिया से टिरी सांगा ते हात गाईचं दूध त्या पिंद्याच्या लक्षात आलं. देवाजवळ पपर भाव आहेत. बाऊ पाहावं या गड्या घे चला. कृष्णाच्या बोला राहू नका. अशा प्रकारचा काला द्वापारयुगात झाला. तोच काला आज या प्रतिसंगमावर निवृत्तीनाथ महाराज तुकोबऱ्यांचं निमित्त साधून मोठ्या उत्साहाने आपण संपन्न केलेलं आहे. खरं तर समस्त ग्रामस्थ मंडळी लहवीत पंचक्रोशी त्यात सर्वच गाव आले. आमच्या हरिभक्तीपरायण माऊली महाराज तुपे, भूषण महाराज, शिवा महाराज, संत कुट्यातले सर्व विद्यार्थी, महेश महाराज, सूर्यकांत महाराज, अशा सर्वांनाच आपण या ठिकाणी सेवेला बोलावलेलं आहे, बोलवलं आहे आणि सर्वांनी मिळून हा उत्सव केला. खरं तर आर्थिक योगदान, श्रमाचा योगदान लहवीत गावानं, विशेष करून वाडीतील मळ्यातील लोकांनी सर्वांनीच कायावाच्या मनानं केलेले आहेत. मोठं गाव आहे,
नेहमी सप्ताहाची सवय, आता खरं सांगा तुम्ही 43 दिवस सप्ताह केला यावर्षी, कमीच नाही ते, खूप सप्ते झाले. इथे सद्गुरू धुंडा महाराज आले, गुरुदेव मामासाहेबांना आणलं होतं, रामचंद्र बा नागपूरकर, साखरे महाराज, रामदास महाराज, माऊली महाराज देहूकर. आताही बडे बडे त्योहार गए. सध्याची आमची पिढी म्हणजे नाग दिवाळी की क्या कथा. प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य मोतीराम बाबा कुंडरिया यांनी आमच्या गावाला भक्तीचे ज्ञानाचे संस्कार दिले. त्यांच्या संस्कारातून आमचं जीवन घडत गेलं आणि आता उत्तम रीतीने हे काम चालू आहेत. आपण सर्वांनी, सर्व संतवर्यांनी इथे येऊन ही सेवा केली. आमच्या ग्रामस्थाकडून किंवा इथे काम करणाऱ्या लोकांकडून कुणा वार करायला त्रास झाला असेल, भाविकांच्या काही सोयी गैरसोयी राहिल्या असतील, मी सर्वांच्या वतीनं काय जे असेल त्याबद्दल काही कमी अधिक असेल दिलगिरी व्यक्त करतो. खूप चांगली सेवा केली तुम्ही पण. सर्व कार्यक्रम सकाळी काकड आरतीपासून रात्रीच्या भजनापर्यंत काय भजनं झाली, एका चढ एक. मुंबई पुणे भरपूरची मंडळी झाली, कीर्तनं झाली. त्यामुळं खऱ्या अर्थानं उत्सव पार पडलेला आहे. पंचकृषीने प्रतिसाद दिला, सर्वांना धन्यवाद देतो. सर्वे वै सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमा पुण्यात्. निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष दादा साहेब आणि मी पण आहे. आता सर्वांनी मिळून दहीहंडी फोडायची आहे आणि मग काल्याचा अभंग, दहीहंडीचा अभंग, काल्याचा अभंग, विनवणी, 1-2 मिनिटात आरती होऊन कार्यक्रम संपेल. राम तुकाराम 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 पत्रकार दिवंदे साहेब चित्रीकरण करतायत. नीट बसा टेन्शनमध्ये. शिंकेला वविले दुरी होतो तिघांचे, मने हाती टोका निकोने निजे तुम्ही वारी दोरी कडे मुख पसरो नेत्रणे धरिला कृष्ण मनी आवताये कानाला वाटू एक बेका वैभवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका वाटू एक मेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने गुमंडळे